अलिबागच्या भूमीत नारळपोळीचा थरार, मालवणचा विशाल मुंगेकर ठरला महाविजेता. अलिबागमधील भंडारी भवन येथे कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वतीनं आयोजित हातावरील खेळी नारळपोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. कोकणातील पारंपरिक खेळाला नवसंजीवनी देणाऱ्या या स्पर्धेत रायगडसह विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार सहभाग नोंदवला. स्पर्धेत मालवणचे विशाल मुंगेकर यांनी जबरदस्त कामगिरी करत भव्य चषक आणि डबल डोर फ्रीजसह प्रथम क्रमांक पटकावत महाविजेतेपद मिळवले. वरसोलीच्या किरण राऊत यांनी द्वितीय क्रमांकासह एका नारळाने तब्बल 13 नारळ फोडण्याचा विक्रम करत उत्कृष्ट नारळ पुरस्कारही पटकावला. तृतीय क्रमांक दीप केरकर तर चतुर्थ क्रमांक गजानन मोरे यांनी मिळवला. उत्कृष्ट फटकेबाज म्हणून मनोज मयेकर तर उत्कृष्ट शिस्तबद्ध संघाचा मान संतोष हळदणकर या संघाला मिळाला. या सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. तर कोकणची परंपरा, खेळाडूंचा जोश आणि प्रेक्षकांचा उत्साह अशा दिमाखात अलिबागमध्ये रंगली हातावरील खेळी नारळ फोडे स्पर्धा. ही स्पर्धा आपण कोकण विभागीय स्तरावर घेतली होती. ह्याचा मूळ उद्देश जे भंडारी समाज आहे त्यांची ही संस्कृती जपणं आहे. त्यांच्या संस्कृतीतला हा एक खेळ आहे. कारण मूळचे आम्ही माडी काढणारे लोक आहोत पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे. त्यामुळे संस्कृती जपण्याचा खेळ आहे आणि एक हा सुंदर अतिशय पारंपरिक खेळ आहे. नारळ आमच्या घरचेच आहेत, आमच्या वाडीतलेच आहेत, म्हणजे आमच्या बागेतलेच नारळ आहेत. आम्ही त्या नारळांना विशिष्ट प्रकारचं आम्ही त्यांची देखरेख करतो, निगा राखतो. आम्ही 5 जणांची आमची ही टीम आहे. तर आम्हा सगळ्यांची 5 जणांची आमची मेहनत आहे. ते आज आम्हाला त्या कष्टाचं आज आम्हाला फळ मिळालं. आज आम्ही इथे ट्रॉफी जिंकलो. आज आम्ही सर्वप्रथम इथे आलो. भंडारी समाजाची आपल्या टुर्नामेंट आहे, पहिलंच वर्ष आहे. तर पहिल्याच वर्षी आम्ही प्रथम क्रमांक आज पटकावलेला आहे. तर आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा. सगळी आम्ही जी मेहनत घेतली ती आज आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे. आमचे नारळ खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. अलंकार आमचा भाऊ आहे, त्याचा भाव विशाल मुंगेकर, हे दोघेही चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत. आणि आमचा सपोर्ट म्हणजे आमचा अमोल वारंग आणि दीपेश परब ह्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट होतो. त्यामुळे आम्ही स्पर्धा जिंकतो. आणि मेन सपोर्ट म्हणजे आमचा असा की पंकज दादा सादिये मालवणचे आहेत आमच्या, त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट देतो पंकज दादा आम्हाला. परत पंकज दादा सगळ्या आमच्या व्यवस्था करतो, येण्या जाण्यापासून सगळं. आम्ही एवढे लांबून मालवणवरून, रत्नागिरीवरून आम्ही आज इथे आलोय. अलिबागमध्ये स्पर्धा खेळलो, स्पर्धा जिंकलो. आज आम्हाला खूप आनंद झालाय.